फक्त ही ज्वेलरी ट्राय करता यावी म्हणून मी पुन्हा एकदा पैठणी नेसली आहे. काही मागच्या वेळेस जेव्हा मी या साडीवरचा गेट रेडी विथ मी व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यानंतर अर्ध्या तासातच मला आसमाज क्रिएशन म्हणून एक पेज आहे. त्या पेजवरती ही सुंदर ज्वेलरी दिसली. म्हणजे आता मी जे घातलंय ते प्लस हे 2 पीसेस आहेत जे मी आता ट्राय करून बघणार आहे. संपूर्णपणे हाताने बनवलं आहे. कानातले सुद्धा बघितलेत तर कानातले सुद्धा पैठणी डिझाईनचेच आहेत. खाली छान असे मोती आहेत आणि या रंगावरती ते परफेक्ट मॅच होतात. बॉर्डरचा जो कलर आहे तो आणि हा कलर हा ऑलमोस्ट सिमिलर आहे आणि बऱ्याच साड्यांमध्ये ना ट्रेडिशनल साड्यांमध्ये ही बॉर्डर शक्यतो असते. असं त्याच्यामुळे असं नाहीये की फक्त पिंक साडीवरच जाईल. आपण हे कॉन्ट्रास्ट पण ट्राय करून बघू शकतो. हा जो नेकलेस आहे हा थोडासा खण पॅटर्नचा आहे आणि इथे छान चंद्रकोर आहे, इथे सरस्वती आहे आणि ही नाजूकसं मोत्यांची अशी सर आहे. 2 चेन्स आपण म्हणू शकतो आणि कानातले बघा इतके सुंदर आहेत. हा नेकलेस जो आहे ना, हा काठापदराच्या साडीवर किंवा खणाच्या साडीवर खूप उठून दिसेल. चंद्रकोर आहे इथे आणि ही इन्व्हिजिबल तार आहे, जी ऑलमोस्ट कॅमेरामध्ये तर दिसतच नाहीये. फक्त एक नेकलेस घालून नाही होणार. इथे गळ्याभोवती छान मंगळसूत्र किंवा छोटंसं नाजूक असा एखादा नेकलेस वगैरे पण छान होईल आणि पेअर अप करायला पाहिजे ॲक्चुअली, तर हा खूप छान वाटेल. पण हा युनिक आहे एवढं मात्र नक्की. कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं ना, तिघींपैकी कुठली ज्वेलरी जास्त आवडली.